कृष्ण हरी. आपण जो कार्यक्रम पाहत आहात तो कार्यक्रम आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मोही गावच्या हद्दीत असलेल्या डंगेरेवाडी येथील श्री शंभू महादेवाच्या मंदिरातील अखंड हरिनाम सप्त्याचा. अखंड हरिनाम सप्त्यामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार राजेंद्र मोरे महाराज दहिगावकर यांची कीर्तन सेवा आपण पाहत आहात. त्यांच्या कीर्तन सेवेला साथ मिळालेले आहे ते मृदुंग वादक अर्थात पपाज वादक शशिकांत मोरे मालवडीकर. त्याचबरोबर पेटी वादक आहेत ते तुकाराम दादा भोसले बिजवडीकर. आणि गायक म्हणून जी साथ मिळालेली आहे ते हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज फडतरे पळसगाव खटाव तालुका धुळ्याचे आहेत नवनाथ पाटील महाराज. तेही प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आणि डंगेरेवाडीचे सुपुत्र आहेत ते सुनील गाडगे महाराज. आपण ऐकूया या पारायणानिमित्त राजेंद्र मोरे महाराज यांची सुरू असलेली कीर्तन सेवा खास प्रेक्षकासाठी.
दुसरी भक्ती नाही माय बाप्पा. एखाद म्हणजे हट्ट एखाद्या गोष्टीत असतो नाही, हट्ट. या अभंगामध्ये हट्ट घेतल्यासारखं महाराज बोलतात. हे चिथोर भक्ती, हे चिथोर भक्ती आवडती देवा. देवाला आवडणारी ही श्रेष्ठ भक्ती. कोणती भक्ती? उत्तर लगेच दिलंय. संकल्पावी माया संसाराचे. माया म्हणजे प्रेम. माया म्हणजे प्रेम, आपलं संसारावर असणारं प्रेम. संकल्पावी माया संसाराची म्हणजे आपलं संसारावर असणारं प्रेम. ते प्रेम काढायचं आणि देवाकडे लावायचं. ही श्रेष्ठ भक्ती देवाला आवडते. आता आपलं प्रेम कुठं आहे? आपलं प्रेम कुठं आहे? संसारात आहे का देवाकडे आहे? हिता आल्यापुरतं देवा, घरी गेलं की बदलते. म्हणजे आपलं प्रेम संसारावर आहे. आपलं प्रेम कुठं आहे? संसारावर प्रेम आहे. महाराज म्हणतात, सोपं सांगतात, तिकडचं काढा आणि इकडे लावा. म्हणजे संसारातलं काढा आणि देवाकडे लावा. एवढी सोपी भक्ती. म्हणून म्हटलंय तो का म्हणे सोपे आहे सर्व. माय बापानं सोपं सांगितलं, तिकडचं प्रेम काढा तिकडे लावा. हा, बोलायला 1 सेकंद लागतो. उभं आयुष्य करायचा प्रयत्न केला तरी होत नाही. उभं आयुष्य खर्च केलं नाही तरी पण होत नाही. बोलायला किती वेळ लागला? बोलायला खूप सोपं आहे. तिकडचं प्रेम काढायचं आणि तिकडे लावायचं. पण तिकडचं प्रेम काढणं एवढं सोपं नाही माय बाप्पा. काहीतरी माणसं म्हटली, महाराज तिकडचं प्रेम काढायचं आणि इकडे लावायचं. मग संसारातलं प्रेम काढल्यावर ज्या संसारावर प्रेमच नाही त्या संसारात आम्ही राहायचं कसं? महाराज म्हणतात, तो ठेवील तसं. कोण? तो ठेवील तसं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपण तो ठेवील तसंच राहतो. आपण तो ठेवील तसंच राहतो. पुढचं फक्त पाळत नाही. कोणतं? चित्ती असू द्यावे समाधान. आपण बंधदा राहतो आपण, पण समाधानानं राहत नाही. कसं राहत नाही? सारखी तक्रार, सारखी कुरकुर चालू असते. महाराज म्हणतात, तक्रार करू नका आणि कुरकुर करू नका. का तक्रार करायची नाही? वाहिल्या उद्वेग दुःखची केवढी, भोगणे ते फळ संचिताचे. आपल्या सुखाला आणि आपल्या दुःखाला जबाबदार कोण आहे? आपलं सुख आणि आपलं दुःख जबाबदार कोण आहे? आपणच. आपल्या सुखाचं कारण आपण आहे आणि आपल्या दुःखाचं कारण सुद्धा आपणच आहे. उगं भावकीवर दोष देण्यात काय मजा आहे? आलं लक्षात? म्हणून म्हणतात, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. महाराज या संसाराचा भार वाटायला लागला. महाराज म्हटले, तुम्ही घ्यायची गरजच नाही, कारण हा संसार तुम्ही करत नाही. याचा करता करविता वेगळा आहे. करणे का न करणे हे आघवे तोची जाणे, विश्व चढत शेजेने परमात्मेने. माय बापानं करणारा तो आहे. वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता. झाडाचं पान त्याच्या सत्तेनं हलतं. इथं आपण या संसारात काही करत नाही. करणारा तो आहे. आपण भार घ्यायची गरज नाही. मग भार वाटतो. महाराज मानतात, महाराज हा भार ज्याचा त्याच्यावर घाला. तुका म्हणे, घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. ठेविले म्हणते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. विठ्ठला समोर दिसणाऱ्या प्रत्येक माणसाला सांगतात, बाबांनो भक्ती करा. काय सांगतात? भक्ती करा. मायबापांना साधूचं हृदय समाजासाठी तिळ 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 तुटतं. साधू त्यांना म्हणायचं मायबापांना, दुसऱ्याच्या दुःखानं ज्याचं अंतःकरण द्रवतं ना त्याला साधू म्हणायचं. मायबापा त्याला साधू म्हणायचं. साधूचं हृदय येते. आणि मग या जगाचं दुःख पाहिल्यानंतर त्यांना राहावंच नाही. न देखावे डोळा किंवा बुडते हे जन, न देखावे डोळा.
महाराज म्हटले मी का सांगतोय ऐका, मी सांगण्यासाठी आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, आम्ही हे काम घेऊन आलो म्हणून जगाला सांगतोय बाबांनो भक्ती करा. उजळावया आलो वाटा आणि खरा खोटा निवाडा. जगाला मार्ग दाखवण्यासाठी इथं आलो म्हणून सांगतोय बाबांनो भक्ती करा. पुढची माणसं म्हणायची महाराज तुम्ही सांगण्यासाठी आलाय, तुम्ही सांगताय मान्य आहे, पण आम्ही संसारातली माणसं आहे. आम्ही कसली माणसं? आम्ही कामधंद्याची प्रपंचातली माणसं. आणि तुम्ही आम्हाला काय सांगताय? भक्ती करायला सांगताय, पण आम्ही प्रपंचातली माणसं. महाराज म्हटले मी तुम्हाला प्रपंच सोडायला सांगत नाही, मग तुम्ही प्रपंच करा. कसं करा? खुशाल करा. तुम्ही प्रपंच सोडू नका, प्रपंच न सोडता सुद्धा भक्ती करता येते. पुढची माणसं कधी कधी काय माणसं लय हिरवट असतात बरं का. काय माणसं लय हिरवट असतात, काहीच पुढच्याच चालू देत नाही. तुमची काय टाप आहे म्हटली संसार सोडा म्हणायची, कारण सोडा म्हणायचा अधिकार कुणाला? सोडा म्हणायचा अधिकार कुणाला? ज्याची सुटली त्याला. कळलं का? नाही, सोडा कुणी म्हणायचं? ज्याची सुटली त्यानं पुढच्याला सोडा म्हणायचं, ज्याची सुटलीच नाही त्यानं पुढच्याला सोडा म्हणायचं. तसं तुम्ही म्हणू शकत नाही संसार सोडा, का? तुमचा सुटला नाही. कोणाचा सुटला नाही? महाराज म्हटले अरे बाबांनो माझा विषय बाजूला ठेवा. ज्यांनी संसाराला स्पर्श सुद्धा केला नाही, ज्यांनी संसाराला स्पर्शच नाही केला, त्यांनी सुद्धा जगाला संसार सोडा म्हणून सांगितलं नाही. असं एखादं उदाहरण सांगायचं झालं तर माय बाप्पांनो, हा जिल्हा कोणता? सातारा जिल्ह्याचं वैभव माय बाप्पांनो. रामदास स्वामी सातारा जिल्हा ना. समर्थांनी सांगितलं माय बाप्पांनो, समर्थांनी जगाला समर्थांनी संसार केला का? नाही. समर्थांच्या जीवनामध्ये माय बाप्पांनो समर्थांनी संसार सोडला. कधी सोडला? एखाद्या माणसाने सांगितलं आपण सुपारी सोडली. कधी सोडली? म्हणले दात पडल्यावर सोडली. काय उपयोग आहे त्याचा? तोंडात 32 दात गेले मग म्हणते सुपारी सोडली. आता खातोयच काय? माती खाईल का? माय बापा दात असलेल्या माणसाला सोडली तर तो भाग वेगळा. तसं माय बापानं समर्थांनी संसाराकडे पाठ फिरवली. कधी? समोर नवरी उभी राहिलेली असताना. काय ते समोर बहुल्यावर उभं राहिलं, समोर नवरी मध्ये अंतरपाठ आहे आणि तिच्या पुढे उभं राहिल्यानंतर एक शब्द ऐकला, मंगलाष्टका चालू होती. आणि दादा मंगलाष्टका म्हणणारी माणसं लई खोडी बघ, जसंच्या तसं म्हणत नाही ती. त्या मंगलाष्टकेमध्ये शब्द आहे आता वध सावधान. शब्द कसा नाही बर का? शब्द कसा आहे? आता सावधान असा शब्द आहे, पण ते सावध म्हणतच नाही. सा आधी म्हणणार, 2 किलोमीटर गॅप मध्ये ठेवणार आणि मग म्हणणार वध सावधान. म्हणजे त्यांना नवरदेवाला सांगायचं असतं आता तुझा वधच आहे. काय सांगायचं असतं? पण हे कोणत्याच नवरदेवाला अजून कळालं? फक्त एका पठ्याला कळालं, त्याचं नाव रामदास स्वामी. रामदास स्वामीने शब्द ऐकला, निघून गेले. केला का संसार? नाही संसार केला. पण जगाला उपदेश करत असताना जगाला सांगितलं मी सोडलाय, तुम्ही सोडू नका. प्रपंच सांडोनी परमार्थ कराल तेने तुम्ही कष्टी व्हा. म्हणजे जगाला सांगत असताना सांगितलं तुम्ही संसार सोडू नका. तुकोबाराय म्हणतात माझा विषय नाही, पण ज्यांनी संसाराला स्पर्श सुद्धा केला नाही त्यांचं सुद्धा मत आहे तुम्ही संसार सोडू नका. दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर मायबापानं माझी माऊली सांगते, असोनी संसारी
संसार म्हणजे संसार सोडू असूनही संसार याचा अर्थ काय संसार सोडू नका पण संसार न सोडता काय करा भक्ती करा म्हणजे काय करा नामस्मरण करा कामामध्ये काम काही म्हणा राम राम काय होईल त्यांना जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे माय बापानो काम करत असताना नाम घेतलं का नाही काम करत असताना नाम घेतलं तर माय बापानं त्याचं रूपांतर भक्तीमध्ये होईल त्याचं रूपांतर काय होईल काम चालू आणि नाम पण चालू बर काम कशाला हाताला काम कशाला हा इथं कोणीतरी भांगलाय जात असेल की इकडे काय म्हणतात खुरपायला म्हणतात का हा काय भागात निंदायला म्हणतात काय भागात खुरपायला म्हणतात काय हा असं की गाव बदललं भाग बदलला की शब्द बदलतात आमच्याकडची पद्धत वेगळी आहे तुमच्याकडची पद्धत वेगळी आहे आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात इकडे तसंच आहे ना तसंच आहे ना नाही काही ठिकाणी पद्धत बदलते ना मुद्दा असा आहे खुरपायला गेल्यानंतर मला सांगा काम कशाला हाताला काम कशाला हाताला तोंडाला काम आहे का तोंडाला करायला नामस्मरण तोंडाने नामस्मरण तुम्ही स्वयंपाक करायचं म्हटलं काम कशाला हाताला काम आहे तोंडाला काय काम आहे तोंडाला चांगले माझ्या कंठी राहू भले कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षस माय बापा नाम चांगलं आहे म्हणून आपण काम करत असताना स्वयंपाक करत असताना काय करा स्वयंपाक करत असताना नामस्मरण करा काय तुम्हाला ज्या देवाचं नाव आवडतं ते म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा ओम नमः शिवाय म्हणा काय जे म्हणायचंय ते म्हणा आलं का लक्षाला सासूच्या तोंडाला लागण्यापेक्षा नाही स्वयंपाक करत असताना तुझं माझं करत बसण्यापेक्षा तसा संसार स्वयंपाक करण्यापेक्षा नामस्मरण करत स्वयंपाक करा काय होईल त्या नामाचा परिणाम त्या अन्नावर होतो नामाचा परिणाम त्या अन्नावर होतो घरातल्या सगळ्या माणसाची बुद्धी चांगली होते वेळ जाईल थोडा तुम्ही लगेच उद्या प्रयोग करा मला परवा फोन करा महाराज माणसं सुधारली नाही ते तूप खाल्ले ग्रुप येतं का एका दिवसात गुण येतोय का बिघडायला एवढे वर्ष लागले की म्हणजे सुधारायला किती एवढी वर्ष लागते अलग लक्षात पण उपक्रम चालू ठेवावं लागेल माय बापानो काम करत असताना नाम करा सोपं सांगितलं महाराज म्हणायचे बाबानं भक्ती करा असं म्हटल्यानंतर पुढच्या माणसाला हे पटलं पण लगेच पुढची माणसं दुसरा प्रश्न महाराजांच्या पुढे ठेवला म्हणजे महाराज हे पटलं आम्हाला पण आमचं ऐका ना म्हणजे काय आम्हाला बिगर फायद्याची गोष्ट करायला आवडत नाही आम्हाला बिगर फायद्याची गोष्ट करायला आवडत नाही आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये काय दिसतो फायदा दिसतो म्हणजे आउटपुट पाहिजे बेनिफिट मिळालं पाहिजे काय पाहिजे आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये फायदा पाहिजे तुम्ही आम्हाला भक्ती करायला सांगताय काय फायदा होईल का कारण आम्हाला कशाची सवय आहे आम्हाला फायदा असला तर कोणती गोष्ट करायला आवडते अलग लक्षात फायदा पाहिजे शेतकरी फायद्याचा विचार करून पीक टाकतो नोकरी करणारा नोकरदार फायद्याचा विचार करून ड्युटी पकडतो मायबापानं व्यापार उद्योग करणारा एखादा उद्योग करणारा व्यापारी फायद्याचा विचार करतो मग भांडवल टाकतो फायदा पाहिजे आम्हाला महाराज म्हटले फायदा नसता तर मी तुम्हाला सांगतच बसलो नसतो भक्ती करा मग म्हणले सांगा बरं काय भक्तीचा फायदा नाही भक्तीचा फायदा काय आहे अलग लक्षात महाराज म्हटले इहलोकात आलेला प्रत्येक माणूस एक दिवस जातो कुठं गावाला नाही गावाला नाही कुठे जातो एक दिवस जातो आणि थेट जातो कुठं यमाच्या घरी जातो आणि यमाच्या घरी गेल्यानंतर तो बिचारा लय चांगला नाही बरं का नाही त्या यमाशी करू ना मारी ती थोडी ती झोडी ती निष्ठूर यमाचे किंकर भाऊसा अलग लक्षात पाय बाबा मला बी दम निघा पण वेळ गाठायची म्हणून साठी सगळं चाललंय
गंमत असे माय बापानो, यमाच्या घरी दया नाही. म्हणजे तिथं मार खावा लागतो. काय खावा लागतो तिथं? मार खावा लागतो. मग म्हणले महाराज भक्तीनं काय होईल? महाराज म्हटले भक्ती केली की नाही त्याच्या दरबारात सुटका मिळते. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमापासून या. इथं भक्ती केली तिथं सुटका होईल. म्हणून म्हणते बाबानो काय करा? भक्ती करा. काय करा? भक्ती करा. मग म्हटले हे पटलं मला. आणखीन काय फायदा? महाराज म्हटले भक्तीचा आणखीन एक फायदा. काय फायदा? म्हणजे भक्ती केल्यानंतर सुख मिळतं, समाधान मिळतो, आनंद मिळतो. काय केल्यानंतर? भक्ती केल्यानंतर. आणि आपल्याला गरज कशाची सांगा बरं? आपल्याला गरज कशाची? समाधान. वा गोड आलं लक्षात. आपल्याला समाधानाची गरज आहे. बाबा बरं झालं बरं का? हा आता आता पटलंच मला. मी शोधतच होतो मला कोणतरी भेटत. आलं लक्षात. आपल्याला कशाची गरज आहे? समाधानाची गरज आहे, सुखाची गरज आहे, आनंदाची गरज आहे. तुमचं वय किती आता? काय ऐकलं का? सगळ्यांनी 86. आणखी त्यांनी फोडून सांगितलं 86 म्हणजे किती? 86 म्हणजे राहिले 14. म्हणजे आलं लक्षात. मुद्दा इथे माय बापानो 86 वर्षाचं वय आहे. 86 वर्ष आपण जगलो कशासाठी? सुखासाठी, समाधानासाठी, आनंदासाठी. यांच्याकडे बघून बोलत नाही, आपल्या सगळ्यांचं बी तेच आहे. दादा बरोबर का नाही? हा, माणसाला कशाची गरज आहे? सुखाची गरज आहे. 2 गोष्टीसाठी माणूस प्रयत्न करतो जगातला. प्रत्येक माणूस किती गोष्टीसाठी? फक्त 2च गोष्टी. पहिली गोष्ट माणसाला सुख मिळवायचं आहे, आणि दुसरी गोष्ट माणसाला आपल्या जीवनातलं दुःख संपवायचं आहे. पटलं का? पटतंय का बघा? कशासाठी प्रयत्न आहे? सुख मिळवायचं आणि दुःख संपवायचं. 86 वर्ष प्रयत्न केलाय कशासाठी? सुख मिळवण्यासाठी आणि दुःख मिटवण्यासाठी. बाबा सुख मिळाले का? पण दुःख मिटलं का? ऐका, 86 वर्ष प्रयत्न करून सुख मिळालं नाही, दुःख मिटलं नाही. माफी मागून माझा शेवटचा प्रश्न आहे, असाच प्रयत्न अजून किती वर्ष केल्यावर सुख मिळेल? सर्वश्रेष्ठ नाव नारद महर्षींचं आहे. नारद महर्षींनी आपल्या भक्ती सूत्रामध्ये भक्तीची फलश्रुती सांगितली. सिद्धो भवती, अमृतो भवती, तृप्तो भवती. म्हणजे जीव अमृत तत्वाला प्राप्त होतो, सिद्ध अवस्थेला जीव प्राप्त होतो, जीवाला समाधान मिळतं. कोणी सांगितलं? नारद महर्षीने सांगितलं. असं म्हटल्यावर पुढच्या माणसाला पटायला पाहिजे. पण पुढची माणसं म्हटली म्हणजे तुम्ही त्यांचं ऐकलं आम्हाला सांगता, बरोबर ना? म्हणजे तुम्ही तिकडचं सांगून इकडं, तिकडचं ऐकून इकडं सांगताय. नारद महर्षीने सांगितलंय भक्ती केल्यानंतर काय मिळतं? सुख मिळतं. कोणी सांगितलं? त्यांनी सांगितलं. इकडं तुम्ही आम्हाला सांगताय. हे कुठपर्यंत चालायचं? नामा म्हणे गोष्ट आहे, तुम्ही काय म्हणे नाही. जगाला काय वाटतंय ते आम्हाला सांगू नका. तुमचा अनुभव आहे का सांगा बरं? नाही, तुमचा अनुभव आहे का? भक्ती केल्यानंतर सुख, समाधान, आनंद मिळतो. तुमचा अनुभव आहे का? महाराज म्हटले माझा सुद्धा तोच अनुभव आहे. माझा अनुभव तोच आहे. सर्व सुखल्यालो, सर्व अलंकार, आनंद निर्भर डुलत असो. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. मला सुख मिळालं म्हणून म्हणतोय बाबांनो तुम्ही भक्ती करा. सेवित्वा रस वाटीत्वा निका, घ्या रे हो नका रान भरे.
मला मिळालंय म्हणून मी तुम्हाला सांगते बाबांनो भक्ती करा. असं म्हटल्यानंतर पटलं बरं का. त्या गावातल्या लोकांना पटलं. गावातल्या लोकांना पटल्यानंतर अख्खं गाव एका जागेवर बसलो आणि गावानं ठरवलं आता भक्ती करायची. आता काय करायची? भक्ती करायची. आणि भक्ती करायची म्हणून ठरल्यानंतर मग ही माणसं नगरला गेली. सुंदर प्रकारचे टाळ आणले, आळंदीला गेले, पखवाज आणला, पंढरपूरला गेले, विणा आणला आणि मग लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आणि मग मायबापानं भजन सुरू झालं. पहाटेचा काकडा, संध्याकाळी हरिपाठ. गावातल्या मंडळीने दिंडी काढली आळंदी पंढरपूर ज्ञानोबा तुकाराम. आलं का लक्षात? हा, गाव भक्तीला लागलं, भजन करायला सुरुवात झाली, नामस्मरणाला सुरुवात झाली, गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, पूजन, नामस्मरण सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली. आणि बघता 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 या गोष्टीला 20 वर्ष झाली. किती वर्ष झाली? हा, आणि 20 वर्षानंतर ज्या गावातल्या लोकांनी तुकोबारायांच्या बरोबर बराच वाद घातला की नाही, ती मंडळी ज्या गावातली होती ना त्या गावाच्या बाजूने तुकोबाराय निघाले होते. किती वर्षानंतर? 20 वर्षानंतर. महाराजांच्या सहज लक्षात आलं याच गावातल्या लोकांनी वाद घातला होता, पण शेवटी कबूल केलं होतं, तुम्ही म्हणताय तर आम्ही भक्ती करू. किती वर्ष झाली या गोष्टीला? 20 वर्ष. महाराजांच्या मनात आलं बघू यांची भक्ती कशी चालली आहे. म्हणून महाराज गावात आले. गावात आल्यानंतर येताना मनात शंका आली, कोण ओळखताय का नाही कोण असतो. तर या गोष्टीला किती दिवस झाले? बरीच वर्ष झाली ना, 20 वर्ष झाली. रातच्या बोला सकाळी कोण ओळखत नाही. कधी याला येतो उभा राहिला तोपर्यंतच किंमत आहे. हेतनं बाजूला झाल्यावर कोण हिंग लावून पुसत नाही परत. आलं लक्षात? मुद्दा येत नाही माय बापानो. महाराज म्हटले भेट होती 20 वर्ष झाली, कोण ओळखताय का नाही आपल्याला कोण असतो. पण तरी पण महाराज गेले, बघू म्हटले कशी भक्ती चालली. आणि म्हणून गावात गेले आणि सगळ्यांचे चेहरे बघत होते. तुम्ही म्हणा चेहऱ्याचा आणि भक्तीचा काय संबंध आहे? संबंध आहे. तुम्ही म्हणाल काय संबंध आहे? कारण भक्ती चेहऱ्यावर दिसते. आपण सुखी आहे का आपण दुःखी आहे कशावर कळतं? नांदायला गेलेली तुमची मुलगी सासर मधून माहेरात आली, आईनं तिचा चेहरा बघितला ना, आईला कळतं माझी लेक सुखात आहे का माझी लेक दुःखात आहे. नाही विचारावं लागत नाही, तिचा चेहरा सांगतो. तिचा चेहरा सांगतो माझं लेकरू सुखात आहे का माझं लेकरू दुःखात. कोण बोलतो? चेहरा बोलतो. नाही बापा दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुषा. ज्या माणसाची भक्ती चालू आहे त्या चेहऱ्यावर प्रसन्नता असते. महाराज गावात फिरले सगळीकडे, सगळ्यांचे चेहरे पाहिले, पण कुणाच्या चेहऱ्यावर तेच दिसना. काय दिसना? आणि मग महाराज म्हटले काय रे बाबा भक्ती करताना सगळी म्हणे हो. मग दिसत नाही. म्हणजे काय दिसत नाही? म्हणले भक्तीचं तेज चेहऱ्यावर दिसत नाही तुमच्या. असं म्हटल्याबरोबर एक जणाच्या लक्षात आलं बहुतेक ही आपल्या गावात पहिलं. म्हणजे महाराज तुम्ही आमच्या गावात पहिला आला होता ना? म्हणजे हो. अंदाजे 20 वर्ष झाली का? म्हणजे हो. यांनी लक्षात केलं आपण मी सुरुवात करून 20 वर्ष झालेली आणि ह्यांना येऊन 20 वर्ष, बहुतेक तीच असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तुकोबर आहे ना? म्हणजे हो. देऊचे मी असं म्हटल्याबरोबर समोरच्या माणसाला राग आला. म्हणजे तुमचीच वाट बघत होतो. कोणाची? म्हणजे काय झालंय? म्हणजे एवढे लबाड कोणाला? एवढे खोटारडे झालं काय? म्हणे काय खोटेपणा केला? म्हणजे तुम्ही 20 वर्षापूर्वी आमच्या गावात आला, आम्हाला सांगितलं भजन करा, भक्ती करा, नामस्मरण करा, सुख मिळत, आनंद मिळत. पण तुम्ही सांगितलेलं सुख आणि आनंद स्वप्नात सुद्धा नाही. काय नाही आम्हाला मिळालाच नाही. असं म्हटल्यानंतर महाराज म्हटले मग तुमचं काहीतरी चुकत असेल. माणसाला एवढं खपत नाही सुनील महाराज. काय खपत नाही? तुमचं कुठेतरी प्रयोग करायचा असला. किती दिवस आता राहिले अजून? म्हणजे थोडे दिवस राहिले. आलं लक्षात? नाही तर नुसता डोस द्यायचा कोणाला? ह्यांना 3 डोस द्यायचे, सकाळ दुपार संध्याकाळ. किती चांगले वाजवू द्या, नुसतं सकाळी म्हणायचं तुमचं चुकतंय बरं का, दुपारी म्हणायचं तुमचं चुकतंय बरं का, संध्याकाळी म्हणायचं तुमचं चुकतंय बरं का. 3 दिवस डोस दिला का नाही काल्याला पकवायला हुडकूनच आणायचं तुम्ही. आलं लक्षात? ती म्हणते चुकतंय तर तुमचा सप्ताह तुम्ही गरज नाही.
मुद्दा येत नाही मायबापान चुकतंय म्हणजे माणसाला चालत नाही. चुकतंय म्हटलं माणसाला चालत नाही. पुढची माणसं म्हटली का चोर ती चोर आणि वर शिरचोर ह्यांनी सांगितलं म्हणून भक्तीला सुरुवात केली आणि हे आपल्याला म्हणताय तुमचं चुकतंय. महाराज म्हटले त्याचं कारण असं आहे. कारण असं आहे. काय कारण आहे म्हणे साधन केलं का नाही मग साध्य प्राप्त झालं पाहिजे. साधन केलं साध्य प्राप्त झालं पाहिजे. साधन करून साध्य प्राप्त होत नसेल तर साधन कुठेतरी चुकते मान्य करावं लागेल. असं तुम्हाला नाही पटलं तर व्यवस्थित ऐका. माड गावरान सांगतो तुम्हाला 250 मिली इंद्री पिऊन झटका होत नसेल हे तरी कळते का बघा. 250 मिली पेले गडी दवाखान्यात सुद्धा पोहोचला नाही पाहिजे. बरोबर आहे ना. आणि नीट होऊन जर माघारी येत असेल तर समजायचं औषध कमजोर असेल. सोपं आहे का नाही. हे तरी पटतंय की नाही. प्रकार असा आहे मायबाप. पण महाराज म्हटले तुमचं काहीतरी चुकत असेल. असं म्हटल्यानंतर समोरची माणसं म्हटली महाराज ठीक आहे तुम्ही म्हणता ना आमचं काहीतरी चुकतंय. चुकतंय तर चुकतंय. आमची चूक आमच्या पदरात मान्य करतो आम्ही. 20 वर्ष आमची वायाला गेली जाऊ द्या. उरलेल्या आयुष्यात आम्ही सुधारणा करू. बीत गई सो बीत गई तकदीर का शिकवा कौन करे. बीत गई सो बीत गई तकदीर का शिकवा कौन करे. जो तीर कमाल से निकल गया उसका पीछा कौन करे. जो बात निघून गेला आता पाठलाग करणं शक्य आहे का. गेला तो गेला. पण उरलेल्या आयुष्यात आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. उरलेल्या आयुष्यात आम्ही सुधारणा करू. महाराज तुम्ही सांगा आम्ही कशी भक्ती केल्यानंतर त्याला आवडेल. आणि असं विचारल्यानंतर महाराजांनी ठाम सांगितलंय अभंगाच्या कोणती आवडते आलं लक्षात. पण आतापर्यंत तुम्ही कशी केली ती सांगा. म्हणजे कसं आहे ह्याची थोडी भक्ती आवडती देवाला आवडणारी भक्ती. देवाला आवडेल अशी करायची का आपणाला आवडेल अशी करायची. बोला बोला बोला. हा देवाला आवडेल अशी. आणखीन सोपं सांगतो बघा. आणखीन सोपं सांगतो. हा माफी मागून बोलतोय बरं का. ऐका समजा तुम्हाला धाडस करून बोलायचं बरं का. हा जर बेसन पिठलं म्हणा बेसन म्हणा तुम्हाला आवडत असेल तुम्हाला आणि ह्यांची कपाळाची शिर उभी राहत असली कशानं बेसन. ह्यांना जर गवारीची शेंग आवडत असली तर घरात भाजी कोणची होईल. जोडीनारा नाही म्हणजे आलं लक्षात. जर यांना गवार आवडत असले तुम्हाला बेसन आवडत असलं बनल कोणची गवारच बनल. तुमच्याच पार्टीत आहे. पण बनायला पाहिजे कोणती सांगा. बनायला कोणती पाहिजे. पण बनतंय काय गवार बनते का. आपल्याला आवडतंय त्याचा विचार केला आपण. त्याला काय आवडतंय त्याचा विचार आपण केला. असंच आहे ना. असंच आहे ना. मग भक्ती करत असताना सुद्धा आपणाला आवडेल अशी करावं का त्यांना आवडेल अशी करावं. भक्ती करत असताना आपल्याला कशी आवडते त्यापेक्षा ज्याची भक्ती करतोय त्याला कशी आवडते याचा विचार केला पाहिजे ना. आलं लक्षात. आजपर्यंत आपण भक्ती करतोय आपणाला आवडेल अशी. कोणाला आवडेल अशी आपण त्याला कशी आवडते याचा कधी विचार केला. आपली भक्ती फक्त डोळ्यानं बघायसारखी भक्ती.
खरं सांगू का तुम्हाला, ए परमार्थ कृतीचा का परमार्थ वृत्तीचा पाहिजे? कृतीचा परमार्थ का वृत्तीचा परमार्थ? कृती एक वेळ चुकली तरी चालेल, कृती चुकली तरी चालेल, वृत्ती चुकता कामा नये. काय चुकता कामा नये? कदाचित कृती माणूस विकायची असेल कृती, पण वृत्ती भगवान परमात्म्याजवळ आहे. परिणाम भगवान परमात्म्याला ते काम करावं लागेल. सजन कसा या विकू लागे मांस. कृती वाईट आहे, वृत्ती चांगली आहे. आमची कृती परमार्थाची, वृत्ती खराब आहे. आमचं झालंय काय? गुण काय येत नाही याचं कारण सांगतोय. आमची कृती परमार्थाची, वृत्ती परमार्थाची नाही. यांनी पूजा करायला सुरुवात केली. शेजारचा गडी आला, नेमका त्यांच्या वाट्यावर बसला आणि म्हणला, काय चाललंय रामभाऊ? आता हे याला काय म्हणायचं? दिसून आंधळ. आता हे बघताय पूजा चालली आणि तरी सुद्धा काय म्हणताय? आलं लक्षात? यालाच म्हणायचं दिसून. हे म्हणते काय चाललंय? म्हणला देवपूजा करतोय. काय म्हणलं हे? देवपूजा करतोय. ह्यो म्हणायचं देवपूजा करतोय, पण तू काय करतोय? काय म्हणायचं? देवपूजा करतोय. मग म्हणलं तू काय करतोय? काय करायचं? देवपूजा करायचा. गंमत अशी ह्या दोघांची गाठ पडली आणि त्याच्या आधीच 4 दिवस निकाल लागला होता. ह्यांची केस होती पूजा करणाऱ्याची. कोर्टात केस दावा केलेला आणि निकाल याच्या विरोधात गेलेला. कोणाच्या? पूजा करणाऱ्याचा. निकाल विरोधात गेलेला आणि 4 दिवसात ह्या दोघांची गाठ पडली पूजा करताना. गंध उघडला आणि याने त्याला विचारलं, नव परवा त्या केसचं उलट सुलट झालं वाटतं. ही त्याला म्हणते कुणाला? हे गंध उघडता काय म्हणते? वाटुळ झालं बघ सगळं. कशाचं? नाही, गंधाचं वाटुळ झालंय. कशाचं वाटुळ झालंय? चाललंय काय? पूजा चाललंय काय? आणि काय म्हणतोय? वाटुळ झालं बघ. अरे पण झालं कसं? म्हणलं काय करणार? आपलं कपाळ फुटकं. आपलं आता हे गंध कशावर लावतोय? फुटक्या कपाळावर. गंध कशावर लावतोय? फुटक्या कपाळावर. हा म्हटलं ना काय एवढा प्रयत्न केला काय, पण म्हटले असं उलट सुलट झालं कस काय? हा म्हणतो काय नाही बघ, केसाला गाळा कापला बघ. कशाला? काय चाललंय? पूजा काय? आणि केस असते भावाची. केस कोणाची? हा काय म्हणते माहितीये का? काय बी असलं तरी रक्ताचं नातं होतं. त्यांनी पाठीव माराव. कुठं? कपोटाव माराव. मग हा म्हणला नाही, पुढं काय विचार आहे? आता म्हणलं कुठं? आपल्या मनगटात बळ राहिले. आता कानाला खडा लावला. आता अपील करायची आणि गुंडळून ठेवलं. मला सांगा, अशी पूजा मरोस्तोर जरी केली काय उपयोग आहे? म्हणजे याला काय म्हणायचं? कृती परमार्थाची, वृत्ती संसाराची. कृती परमार्थाची आणि वृत्ती संसाराची. हा, डंगीरवाडीतला एक गडी पंढरपूरला गेला. डंगीरवाडीतला गडी. आता हे तर दुसरं कशाला गेलं पंढरपूरला. आणि पंढरपूरला गेल्यानंतर संसारातल्या अडीअडचणी मोठा बालकाना संसाराचा तसल्या ह्याच्यातलं वडीतनं पंढरपूरला गेलं. आणि पंढरपूरला गेल्यामुळे ह्याचा लोड तिच्यावर आला. येते लक्षात तुमच्या? आता ही काम वाढलंच ना, त्याचं काम पुन्हा तिला करावं लागलं. आता हे पंढरपूरला पोहोचलो 10 वाजता. कुठं? 10 वाजता. आणि नेमकं 10 वाजता पंढरपूरला पोहोचलो. चंद्रभागेत प्रवेश केला आणि तिथे गेल्यावर काय म्हणते माहितीये का? हा 10 वाजले. गुरु सोडली असतील का नाही काय माहित. कुठं? ही चंद्रभागेत आहे. आणि काय म्हणते? गुरु सोडली नाही काय. आणि नेमकं 10 वाजता तिला ध्यान झालं गुरु सोडताना. आणि ती काय म्हणते माहितीये का? लई दिवसात न गेलं पंढरपूरला. असल्या वडीत कुठलं जायला जमते माणसात गेलं बाबा. आता चंद्रभागेत असत्या. आता फक्त तुम्ही खरं सांगा, चंद्रभागेत ह्यो आहे का ती आहे? ही शरीरानं चंद्रभागेत आहे, पण मनानं गुरातच आहे.
आणि हे गुराजवळ असून सुद्धा चंद्रभागेत आहे. आलं लक्षात? आमचा परमार्थ कृतीचा का वृत्तीचा? मायबापानो गुण काय येत नाही याच चिंतन करतोय. हे नाही कळलं तर तुम्हाला सांगतो, नदीच्या पाड्याला एक गाव होतं आणि नदीच्या आड्याला एक गाव होतं. त्याला काय म्हणतात? खुर्दन बुद्रुक असं काहीतरी म्हणतात बघा. नुसता नदीवाडा असतो, नाही तर नदी असते. पलीकडचं गाव पलीकडचं. आडेल्या गावातली 5-6 माणसं पडेल्या गावात जत्रेला चालली होती. जत्रा करतील ना, जत्रेला पडेल चालली, जत्रेला गर्दी असते. जत्रेला तुम्ही पोळ्या करा, गर्दी होणार नाही. नळ्या आणा, जागा पुरत नाही. आलं का लक्षात? मुद्दा कशाचा आहे माहितीये का? जत्रेला निघाली आणि जत्रेला निघाल्यानंतर वर कुठेतरी पाऊस झालेला, त्याचा पूर नदीला आलेला. दादा नदीला पूर आला, गाडीने धोतरवर केली, नदीत प्रवेश केला. काठावरचा एक माणूस म्हणला, कुठं कुठे म्हटले? हे म्हणले जत्रेला चाललोय. म्हणजे तुम्ही जत्रेला नाही जाणार. मग म्हणले कुठे जाणार? थेट समुद्राला जाणार. कारण म्हणले एवढ्या नदीला पूर आला, असल्या पुरात तुम्ही जर प्रवेश केला तुम्ही पड्याला नाही जाणार ना. कुठे जाणार? पाड्या माणसानो खाली पाणवठ्यावर जा, तिथं नाव आहे, नावाला पलीकडे जाणार. तो काय म्हणे, नाव आणि जनासाठी उदकी ठाव, नावाचा वापर करा. पटलं. हे 5-6 जण खाली पाणवठ्यावर गेले आणि पाणवठ्यावर गेल्यानंतर तिथं नाव होते. पण काय काय माणसाचं नशीबच फुटकं बघा. जे ते जावे ते ते कपाळ सरीशे, काय बी करा. आलं लक्षात? एखाद्या माणसाने किराणा दुकान टाकलं, चांगला धंदा आहे म्हणून त्यानं दुकान टाकलं, उगत त्याचा धंदा तेजीत सुरू झाला. 2-3 गाड्याच्या मनात येतं, 2-3 दुकान बाजूला पडते. कशाची? झालं वाटत. मग हे म्हणते दुकानात काय मजा नाही, जनावर घेतलेली बरी, म्हणजे जर्शी वगैरे. आलं लक्षात? गया माशा दुधाचा धंदा यानं दुकान बंद करून गया आणल्या, गोटा टाकली, नाळ आली, दावणच राहिली नाही. एक नाही एक गाय मोडून गेली. मग ह्यानं मला विचार केला, हे धंद्यात सुद्धा मजा नाही. मग आपली जमीन केलेली बरी, ह्याच्याकडे नाही, ह्यानं वाट्यानं जमीन केली. ज्याचं वाट्यानं घेतलं का नाही त्याच बोर आटलं. वाटूनच तसं आहे. तसं एखादी पाणवट्यावर खाली गेलं, नाव होती पण नावाड्यात निघून गेला. आता पाड्यात जायचंय जत्रेला, त्यात एक शहाणा होता. एखादं शहाणा असतच. एखादं शहाणा ते काय म्हणलं माहितीये का? नावाड्या नसला म्हणून काय झाला, तो तरी काय करणार आहे? काही विद्या बोलणार आहे का? तो काय करतो? ते वरले तेच करणार ना. आपण वरले मारायचं, नाव पलीकडे नाही. ठरलं गड्या, आता हे कधी न केलेलं काम करायचंय. मग त्यातला एक जण म्हटलं, बघा हे काम एवढं आपण कधी केलेलं नाही, पण आपण करायचंय. पण करूया, पण थोडं टॉनिक घेऊ. कळतंय ना? टॉनिक कळून तुम्हाला. आणि मग 5-6 गडी बसलो बाजूला बसल्यानंतर पुढे सोडल्या, त्यातल्या त्या बाजूला काढल्या, काढ्या बाजूला काढल्या, पाला गोळा केला, तो थोडा गोळा केला. म्हणजे येते लक्षात? तो कापड असतं, भिजवून पिळून व्यवस्थित केलं, त्याच्यात खडा टाकला, काट्याची गुंडी केली. तुम्ही म्हणाल हे तुला कसं कळतंय? हे कीर्तनापूर्वी पाठ केलं. मला सांगायचा मुद्दा, गांजा वाढला, नशा चढली. गांजा वाढला, नशा चढली. कसं आहे माहितीये का? ती एक नशा आहे. ती एक काय नशा आहे. मी बघितलेलं सांगतो तुम्हाला. 5-6 जणांनी छपरात गांजा वाढला. कुठं? छपरात. गांजा वाढला, चढला गांजा. छपरातून बाहेर निघताना मागचा माणूस म्हणला, चौकट खुजे वाकून चला. चौकट खुजे वाकून चला. पुढचा माणूस वाकून बाहेर पडला, त्याच्या पाठीमागचा वाकून बाहेर पडला, त्याच्या पाठीमागचा वाकून बाहेर पडला. चौकात आलं 6 जण वाकून. चौकातली माणसं म्हणायची, ही वाकून का चालतात? त्याला विचारलं, वाकून का चालताय? म्हणले चौकट खुजे. अरे चौकट कुठं, तुम्ही कुठं? पण कळतच नाही ना. कसं आहे, गांजा वाढल्यानंतर त्या होडीत बसले, नावत बसल्यानंतर पुढे 2 जण गेले, त्यांनी ओले अलग नाही, ओले चिंब झाले. ओले चिंब झाले, घाम झाला. पुढचं गडी माग यायचं, मागचं गड पुढं जायचं, आणि त्याने चार्ज घ्यायचा, पुन्हा ते ओले हाणायचे. अलग लक्षात? संध्याकाळी सुरुवात केली, उजाडलं. पण पडेल्या कडेला काय गडी गेलं? आलं लक्षात? पडेल्या कडेला गेलं.
धुंदात दिसायला लागलं. आणि मग म्हणलं का अजूनही पलीकडे नाही गेलो आपण. जत्रा झाली आलं लक्षात. त्यातला एक जण म्हणलं पड्याला नाही गेलो पण किस्त पुढे आली तरी बघा की म्हणजे. आणि मग एक जणांना माघारी वळून बघितलं आणि तो म्हणतो बोंबलत, अरे म्हणलं अजून तिथंच आहे. कुठं? जिथनं निघालो. आणि म्हणलं कसं काय? आणि मग एक जण म्हणला लगा नाव बांधली या. नदीच्या काठाला कडुलिंबाचं एक झाड होतं आणि त्या झाडात घाम घाम झाला. नाव पलीकडे गेली. आता माझा छोटासा प्रश्न आहे. एक दिवस प्रयत्न केला फक्त रात्रभर, नाव पलीकडे गेली. महिनाभर प्रयत्न केल्यावर जाईल का पड्यात? होय नाही. पण वर्षभर प्रयत्न केले ना. मग तुमचं काय मत आहे? किती वर्ष प्रयत्न करावा लागेल पड्यात जायला? नाही जाणार ना. का? सोडली नाही हो. दोर सोडला नाही. दोर सोडला नाही. आपलं तसंच चाललंय. आपली भक्ती चालली. हरिपाठ बंद नाही, काकडा बंद नाही, कीर्तन बंद नाही, वारी बंद नाही, सगळं चालू आहे. मग तरी सुद्धा आपली भक्तीची नाव देवाच्या पायापर्यंत का पोचणार याच्या पाठीमागचं कारण आहे अजून दोर सोडला नाही. आपला प्रेम नावाचा दोर संसार नावाच्या कडुलिंबाच्या झाडाला घट्ट बांधलाय आणि आपण भक्ती करतोय. जोपर्यंत आपलं प्रेम संसारात निघत नाही आणि देवाच्या चरणावर पोचत नाही तोपर्यंत आपली नाव त्याच्या चरणापर्यंत जात नाही. त्यासाठी महाराज म्हणतात, हे चिथोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया. माया म्हणजे प्रेम. आपलं प्रेम इकडचं काढलं पाहिजे आणि ते प्रेम त्याच्या चरणावर लावलं पाहिजे. माय बापानो, राधा भक्ती करत होती. देवाकडे लावायला सांगताय. त्या संसारात आम्ही कसं राहायचं?